गुरुपौर्णिमेचा हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस तुमच्या आयुष्यात एक असा नवीन पहाड घेऊन आला आहे, जो तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करून प्रकाशाची एक नवी किरण पसरवणार आहे. हे मकर राशींच्या माझ्या अत्यंत प्रिय बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही आयुष्याच्या वाटेवर जे काही दुःखाचे सोहळे पाहिले आहेत, जो काही त्रास सहन केला आहे आणि मनामध्ये वेदना दडपून ठेवून जगासमोर जे हसू ठेवलं आहे, त्या तुमच्या संयमाची आणि त्यागाची आता योग्य फळ मिळण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. गुरुतत्व हे केवळ एक नाव नसून ती एक अशी अफाट शक्ती आहे, जी भरकटलेल्या पाखराला योग्य वाट दाखवते आणि वादळात सापडलेल्या नावेला सुरक्षित किनारा मिळवून देते. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून चाललेली ती अस्वस्थता, रात्री झोपताना डोळ्यात येणारे अश्रू आणि माझं चांगलं कधी होणार हा विचार करून थकलेलं तुमचं मन आता शांत होणार आहे. कारण स्वतः गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. तुम्ही आजवर प्रत्येक संकटाशी एकट्याने लढा दिला आहे. कोणाकडे मदतीचा हात पसरला नाही. उलट स्वतः संकटात असतानाही इतरांना मदत करत राहिलात आणि याच तुमच्या चांगुलपणाचा आता देव तुम्हाला मोबदला देणार आहे. ही गुरुपौर्णिमा तुमच्या जीवनात एक असा चमत्कार घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. आणि आज मी तुम्हाला अत्यंत विश्वासाने सांगतो की आता तुमच्या वाईट दिवसांची समाप्ती झाली असून सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. दीर्घ प्रतीक्षेचा तो कठीण काळ, ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक क्षणी आशेचा एक एक किरण शोधत होतात, तो काळ आता अधिकृतपणे संपुष्टात आला आहे. कित्येक महिन्यांपासून किंवा कित्येक वर्षांपासून तुमच्या ज्या कामामध्ये सतत अडथळे येत होते, जे फोन कॉल ऐकण्यासाठी तुमचे कान तरसत होते, ती एक शुभ बातमी आता थेट तुमच्या दारात येऊन धडकणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत प्रयत्न करूनही अपयशी ठरते, तेव्हा तिचा स्वतःवरचा विश्वास उडू लागतो. पण मकर राशींच्या मित्रांनो, तुम्ही तुमचा संयम ढळू दिला नाहीत. हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरली आहे. सरकारी कामात अडकलेल्या फायली असोत, कोर्ट कचेरीची कामे असोत किंवा नोकरीत अडकलेले तुमचे प्रमोशन असो, अडकलेली प्रत्येक गोष्ट आता अचानक वेगाने पुढे सरकू लागेल. जेव्हा तुम्हाला वाटत होतं की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत, अगदी त्याच वळणावर गुरुकृपेचा प्रकाश पडेल आणि एकामागून एक अडकलेली शुभ बातमी तुम्हाला एकाच वेळी ऐकायला मिळेल. या शुभ बातमीमुळे केवळ तुमचे काम पूर्ण होणार नाही, तर समाजात आणि कुटुंबात तुमचे गमावलेले स्थान, तुमचा सन्मान पुन्हा एकदा आदराने प्रस्थापित होईल. तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता आनंद अश्रूमध्ये बदलतील आणि तुम्ही देवाला हात जोडून सांगाल की माझ्या संयमाचे फळ खरोखरच खूप गोड मिळाले आहे. आजवर तुम्हाला प्रत्येक पावलावर फक्त आणि फक्त अडचणी, दगडधोंडे आणि लोकांचे टोमणे पाहायला मिळाले. पण आता या गुरुपौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात असा एक मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे, जो संपूर्ण चित्र बदलून टाकेल. जिथे तुम्हाला पूर्वी फक्त बंद रस्ते आणि अपयशाच्या भिंती दिसत होत्या, तिथे आता तुम्हाला नवीन संधीचे अफाट आणि मोकळे आकाश दिसू लागेल. एखादा मार्ग बंद झाला म्हणून निराश होऊ नका, कारण गुरुतत्व तुमच्यासाठी 10 नवे मार्ग खुले करत आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. व्यवसायात नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील. नोकरीत अचानक नवीन आणि चांगल्या पगाराची संधी चालून येईल, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे सकारात्मक दिशेने वळण घेईल. ज्या लोकांनी तुम्हाला एकेकाळी निरुपयोगी ठरवले होते, ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती, तेच लोक आता तुमची प्रगती पाहून अचंबित होतील आणि तुमचा सल्ला घ्यायला तुमच्याकडे येतील. हा टर्निंग पॉईंट केवळ पैशाच्या बाबतीत नसेल, तर तुमच्या विचारसरणीत, तुमच्या आत्मविश्वासात आणि तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत एक अद्भुत आणि सकारात्मक बदल घडून आणेल. तुमच्या पाठीमागे असलेली संकटाची सावली आता हळूहळू नाहीशी होईल आणि यशाचा सूर्य तुमच्या डोक्यावर चमकू लागेल. आयुष्यात सर्वात जास्त मानसिक त्रास देणारी गोष्ट म्हणजे आर्थिक चणचण, आणि ही चणचण तुम्ही गेल्या काही काळात अत्यंत जवळून अनुभवली आहे. अगदी रोजच्या गरजा भागवण्यासाठी, कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमचे खिसे रिकामे झाले होते आणि मनावर प्रचंड दडपण आले होते. पण आता देवाने तुमची ती गरिबी आणि ती लाचारी पाहणे थांबवले आहे. कारण या पवित्र गुरुपौर्णिमेनंतर तुमचे रिकामे खिसे हळूहळू पण ठामपणे भरू लागतील. अनपेक्षित मार्गाने अचानक धनलाभ होण्याचे योग अत्यंत प्रबळ बनत आहेत. मग तो रेंगाळलेला जुना व्यवहार असो, कोणाकडे थकलेले पैसे असोत किंवा अचानक झालेला फायदा असो. आर्थिक चणचणीमुळे तुमची जी कामे थांबली होती,
जी स्वप्ने तुम्ही पैशाअभावी बाजूला ठेवून दिली होती, ती सर्व स्वप्ने आता पुन्हा जिवंत होतील. तुमची कर्जे फेडण्यासाठी तुम्हाला नवीन आणि कायदेशीर मार्ग सापडतील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा प्रचंड भार हलका होईल. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आणि गुरुकृपा एकत्र आल्यामुळे तुमच्या घरात धनाचा आणि धान्याचा साठा कधीही कमी पडणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता तुम्हाला आर्थिक बाबतीत कोणासमोरही हात पसरवण्याची गरज भासणार नाही. उलट तुम्ही इतरांना मदत करण्याच्या स्थितीत याल. सततच्या संघर्षाने, मानसिक तणावाने आणि भविष्याच्या चिंतेने तुमचे मन आणि शरीर आता पूर्णपणे थकले होते. रात्रीची झोप उडाली होती, शरीरात उत्साह नव्हता आणि मनात सतत एक प्रकारची अनामिक भीती दाटून राहिली होती. परंतु या गुरुपौर्णिमेच्या पावन लहरी तुमच्या थकलेल्या शरीराला आणि नैराश्याने भरलेल्या मनाला असा एक अद्भुत दिलासा देणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला एक नवी ऊर्जा आणि ताजी संजीवनी मिळाल्याचा भास होईल. जसा उन्हाळ्यात वाळवंटात प्रवास करणाऱ्या वाटसरूला अचानक थंड पाण्याची विहीर भेटावी, तसाच आनंद आणि शांतता आता तुमच्या आत्म्याला अनुभवता येईल. तुमच्या मनातील सर्व जुने विचार, कडू आठवणी आणि नकारात्मकता धुवून निघेल आणि जिथे एका नव्या उमेदीची, नव्या उत्साहाची पालवी फुटेल. शारीरिक आजारपणातून, थकव्यातून तुम्हाला अचानक सुटका मिळेल आणि तुम्ही पुन्हा एकदा लहान मुलासारखे ताजेतवाने आणि आनंदी होऊन काम करू लागाल. हा मानसिक दिलासा तुम्हाला एवढी ताकद देईल की तुम्ही दुप्पट वेगाने तुमच्या ध्येयाकडे धाव घ्याल आणि जगाला दाखवून द्याल की तुम्ही अजून हार मानलेली नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे हरवलेले ते तेज, ते गोड हसू पुन्हा एकदा पूर्ण तेजाने परत येईल आणि तुमचे घर आनंदाने उजळून निघेल. तुम्ही तुमच्या मनात जपलेली, देवासमोर हात जोडून रोज मागितलेली आणि कित्येक वर्षांपासून उराशी बाळगलेली ती एक विशेष मनोकामना आता पूर्ण होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मग ते स्वतःचे छोटेसे का होईना, पण सुंदर घर घेण्याचे स्वप्न असो, मुलांच्या भविष्याची किंवा लग्नाची चिंता असो, किंवा व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याची आस असो. ज्या इच्छेसाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला, अनेक त्याग केले आणि अश्रू ढाळले, ती इच्छा आत्ता प्रत्यक्ष साकार होण्याच्या अतिशय जवळ आली आहे. गुरुतत्वाचा आशीर्वाद असा असतो की जेव्हा तो मिळतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सहज शक्य होऊन जातात. तुम्हाला वाटेल की हे अचानक कसे घडले, पण हा कोणताही अपघात नसून तुमच्या आजवरच्या चांगल्या कर्माचे आणि गुरुकृपेचे फळ आहे. तुमची एक मनोकामना पूर्ण झाली की त्या पाठोपाठ इतर सर्व अडचणी आपोआप सुटत जातील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची साखळी निर्माण होईल. देवाने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि तो योग्य वेळी योग्य गोष्टी तुमच्या पदरात पाडत आहे. फक्त विश्वास ठेवा. आता तुमचे मन पूर्णपणे समाधानी होईल आणि तुम्ही देवाचे मनापासून आभार मानल्याशिवाय राहू शकणार नाही. कुटुंब ही आपली सर्वात मोठी ताकद असते, पण दुर्दैवाने गेल्या काही काळात याच कुटुंबात लहान सहान गोष्टींवरून गैरसमज, वाद आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नात्यांमध्ये दुरावा आला होता. एकाच छताखाली राहूनही मने दूर झाली होती आणि यामुळे तुमचे मन आतल्या आत तीळ तुटत होते. परंतु या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर कुटुंबातील ते सर्व जुने गैरसमज, राग आणि कटुता बर्फासारखी वितळून जाणार आहे. नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा गोडवा निर्माण होईल आणि तुमचे घर पुन्हा एकदा हास्याने फुलून उठेल. सर्व भाऊ बहीण, आई वडील आणि पती पत्नी यांच्यातील वाद मिटून एकत्र बसून सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करण्याचे दिवस परत येत आहेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढेल, ज्यामुळे घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता राहील. जेव्हा कुटुंबात शांतता आणि ऐक्य असते, तेव्हा बाहेरच्या जगात कितीही मोठे संकट आले तरी माणूस त्याला धैर्याने तोंड देऊ शकतो आणि हीच ताकद आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे, सणासारखे वातावरण निर्माण होईल आणि जुन्या दुःखांची जागा नवीन गोड आठवणी घेतील. हा अद्भुत आणि सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात पूर्णपणे घडून यावा यासाठी आणि गुरुकृपेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी काही अत्यंत सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे आजच्या या पवित्र दिवसाची सुरुवात एका अतिशय दृढ आणि खंबीर संकल्पाने करा. मनामध्ये एकच गोष्ट निश्चित करा की मी माझ्या आयुष्यातील वाईट सवयी, आळस आणि नकारात्मक विचार आज इथे सोडून देईल आणि माझे धैर्य पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही. हा संकल्प केवळ शब्दाचा नसावा, तर तो तुमच्या आत्म्याचा आवाज असावा आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी देवाला शक्ती मागा.
जेव्हा माणूस दृढ संकल्प करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्याला मदत करण्यासाठी एकत्र येते आणि गुरुतत्व त्या संकल्पाला पूर्ण करण्याची ताकद देते. दुसरा सोपा आणि अत्यंत फलदायी उपाय म्हणजे एखाद्या भुकेल्या गाईले प्रेमाने अन्न, हिरवा चारा किंवा गुळपोळी अर्पण करा. आपल्या संस्कृतीत गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास मानला जातो. त्यामुळे गायीची सेवा करणे म्हणजे साक्षात ईश्वर सेवा करण्यासारखे आहे. गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवा, तिच्या डोळ्यात पहा आणि तुमच्या हातून कायम पुण्यकर्म घडत राहो असा संकल्प करा. गायीचा आशीर्वाद हा सर्व प्रकारच्या वास्तुदोषांना आणि ग्रहांच्या पिढीला नष्ट करणारा मानला जातो. जेव्हा तुम्ही त्या मूक प्राण्याला प्रेमाने घास भरवाल तेव्हा तिच्या तृप्त आत्म्यातून निघणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य आणि संकटे दूर करतील. हे छोटेसे पुण्यकर्म तुमच्या आयुष्यात मोठ्या आनंदाची भेट घेऊन येईल आणि तुम्हाला मानसिक शांतता देईल. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या मातापित्यांनी तुम्हाला जन्म दिला, लहानचे मोठे केले आणि स्वतः कष्ट सहन करून तुमचे आयुष्य सावरले, त्या मातापित्यांचे मनापासून सन्मान करा. आजच्या दिवशी उठून सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांच्या पाया पडून त्यांचा मनापासून आशीर्वाद घ्या. जर ते तुमच्यासोबत नसतील तर त्यांच्या प्रतिमेला प्रणाम करा किंवा दूर असतील तर फोनवरून त्यांच्याशी प्रेमाने बोला. जगात कोणताही देव आईवडिलांपेक्षा मोठा नाही आणि जेव्हा आईवडिलांच्या मुखातून तुमच्यासाठी आशीर्वाद निघतो तेव्हा ब्रह्मांडातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचे वाईट करू शकत नाही. त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवा आणि त्यांना कधीही दुखावू नका, कारण त्यांचा आनंद हीच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी समृद्धी ठरेल. आईवडिलांचा सन्मान केल्याने ग्रहांचे सर्व दोष आपोआप शांत होतात आणि गुरुकृपेचा वर्षाव होतो. चौथा उपाय अतिशय सोपा पण प्रचंड शक्तिशाली आहे, तो म्हणजे ओम गुरुवे नमः या पवित्र मंत्राचा जप आजच्या दिवशी एका शांत ठिकाणी बसून डोळे मिटून एकाग्र मनाने या मंत्राचा रोज किमान 108 वेळा माळेवर जप करा. या मंत्राच्या उच्चाराने निर्माण होणारे स्पंदन तुमच्या शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मकता बाहेर फेकून देतील. तुमचा मेंदू शांत होईल, एकाग्रता वाढेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल. गुरुमंत्र हा एक असा संरक्षक कवच आहे जो तुम्हाला कोणत्याही संकटात मार्गदर्शन करतो आणि वाईट दृष्टीपासून तुमचे रक्षण करतो. जेव्हा तुम्ही हा जप कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला तुमच्या सभोवतालची ऊर्जा बदलल्याचा आणि एक अलौकिक शांतता मिळाल्याचा अनुभव येईल. पाचवा उपाय म्हणजे तुमच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा इतरांसाठी उपयोग करणे. तुम्ही आयुष्यात जे काही चढ उतार पाहिले आहेत, जे धडे शिकलात, त्या अनुभवाचा वापर करून भरकटलेल्या एखाद्या व्यक्तीला योग्य दिशा दाखवा. जर तुमच्या संपर्कात कोणी निराश झालेली, खचलेली किंवा मार्ग सापडत नसलेली व्यक्ती असेल तर तिला प्रेमाने जवळ बसवा, तिचे ऐकून घ्या आणि त्याला योग्य सल्ला द्या. तुमचे 2 मार्गदर्शक शब्द कोणाचे तरी उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचू शकतात आणि हीच खरी गुरुसेवा आहे. जेव्हा तुम्ही कोणाचा तरी अंधारमय मार्ग प्रकाशाने उजळवता तेव्हा देव तुमचा मार्ग कधीही अंधारात राहू देत नाही. ही ज्ञानाची गंगा अशीच पुढे प्रवाहित ठेवा आणि कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणण्याचे माध्यम बना. 6वा अत्यंत पुण्यदायी उपाय म्हणजे एखाद्या खरोखर गरजू गरीब कुटुंबाला धान्य, अन्न किंवा भोजनाची मदत करा. कोणाचे तरी भुकलेले पोट भरणे हा जगातील सर्वात मोठा धर्म आणि सर्वात मोठे पुण्य मानले गेले आहे. तुमच्या क्षमतेनुसार गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ किंवा शिजवलेले अन्न एखाद्या गरिबाच्या हातात द्या. जेव्हा त्या गरजू व्यक्तीच्या पोटात अन्न जाईल आणि तिच्या तृप्तीतून जे सुखाचे सुस्कारे निघतील ते थेट देवाच्या दरबारात पोहोचतात. या पुण्याच्या बळावर तुमच्या घरात कधीही अन्नाची किंवा धनाची कमी भासणार नाही आणि अन्नपूर्णा देवीचा कायम निवास राहील. हे छोटेसे दान तुमच्या आयुष्यातील अनेक मोठे ग्रहदोष आणि अडचणी क्षणार्धात नष्ट करून टाकेल. 7वा उपाय म्हणजे अत्यंत नम्रतेने स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि तुटलेल्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा विश्वासाचा पूल बांधणे. माणूस म्हटला की चुका होणारच, पण आपली चूक मान्य करून समोरच्यांची माफी मागणे हा खऱ्या मोठ्या मनाचं लक्षण आहे. जर तुमच्याकडून नकळत कोणाचे मन दुखवले गेले असेल किंवा कोणाशी जुना वाद असेल तर आज स्वतःहून पुढे व्हा आणि नम्रपणे संवाद साधा. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही प्रेमाचा हात पुढे कराल तेव्हा समोरच्याचे मनही वितळेल आणि नात्यांमध्ये गमावलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल. अहंकार हा प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा असतो. त्याला गुरुचरणी अर्पण करा आणि तुमचे हृदय साफ करा. जेव्हा तुमचे मन स्वच्छ होईल तेव्हाच त्यात गुरुकृपेचा आणि आनंदाचा वास शक्य होईल. 8वा आणि अंतिम सुंदर उपाय म्हणजे गुरुकृपेचा अखंड आशीर्वाद मिळवण्यासाठी देवाचे किंवा तुमच्या गुरुचे पिवळ्या पुष्पांनी पूजन करा. पिवळा रंग हा गुरुग्रहांचा, ज्ञानाचा आणि पवित्रतेचा रंग मानला जातो.
आजच्या दिवशी ताजी पिवळी फुले जसे की झेंडू किंवा शेवंतीची फुले आणून ती देवाच्या किंवा गुरूंच्या चरणी अतिशय भक्तिभावाने अर्पण करा. देवापुढे शुद्ध तुपाचा दिवा लावा, धूप दाखवा आणि पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा. या पूजनामुळे तुमच्या घरात अत्यंत पवित्र, मंगलमय आणि सकारात्मक लहरी निर्माण होतील. ही पिवळी फुले तुमच्या आयुष्यात समृद्धी, आनंद आणि यशाचा सुगंध पसरवतील आणि गुरूंचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहील. मकर राशींच्या माझ्या प्रिय मित्रांनो, हा गुरुपौर्णिमेचा काळ तुमच्यासाठी एक नवीन जीवन, नवीन आशा आणि अपरंपार आनंद घेऊन आला आहे. आजवर तुम्ही सहन केलेल्या प्रत्येक दुःखाचा अंत आता झाला आहे आणि सुखाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. गुरूंच्या या अथांग कृपेवर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा. सकारात्मक राहा आणि ध्येयाने पुढे पाऊल टाका. जेव्हा तुमच्या पाठीशी साक्षात गुरुतत्व उभे आहे, तर जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकेल. तुमचे जीवन आनंदाने, आरोग्याने, समृद्धीने आणि शांतीने भरून जावो, हीच या पावन दिवशी गुरुचरणी प्रार्थना. गुरुकृपेचा हा वरदहस्त कायम तुमच्या पाठीशी राहो आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या मनोकामना पूर्ण होत. ओम श्री गुरुवे नमः. सर्व मकर राशींच्या बांधवांना गुरुपौर्णिमेच्या आणि येणाऱ्या सुंदर काळाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.